नामाचा महिमा जसा पांडुरंग दादांनी अख्ख्या जगभर पसरविला तसा संजूभावांचं पण म्हणजे तेच कार्य, म्हणजे हे भुंग्यासारखं त्यांनी पसरवायचा प्रयत्न चालू आहे. पण आहे ना, साधकांची वृत्ती तशी राहिली पाहिजे. हे दादा सांगतात, मी एक शब्द पण बोलणार नाही. कुणी साधकांनी रागाला जायचं म्हणजे हेच नाही. कारण आहे ना, आपल्या हिताचं बोलतात, हे दादा बोलतात, भाऊ बोलतात, हे लक्षात ठेवा. कारण हे वाईट वाटायची गरज नाही. हा परमार्थ आहे ना गर्दीचा नाही आहे. म्हणून कुणी ह्या ज्याला पाहिजे ना त्याला ओढ असते ते बरोबर सद्गुरूपर्यंत पोचत असतं. म्हणून हे नामाचा महिमा असा म्हणजे वाईट वाटायची काहीच गरज नाही की बाबा हे आला नाही ते आला. ज्याच्या त्याच्या भाव म्हणजे आपण म्हणायला नाही नसतं आपला भाव तसा देव. कारण आहे ना ओढ असते तोपर्यंत, कारण गर्दी राहिली ना ओढ कमी कमी होत गेली परपंचाकडे. आत्ताच सांगितलं ना भाऊंनी की भुंग्यासारखं जीवन, भुंग्यासारखं जीवन म्हणजे आपण आहे ना हाताने करून घेतोय असं मला म्हणायचं आहे. म्हणजे मीच बोलत नाही, हे दादांचं काम कुणाच्या तरी हातनं पार पाडून घेते हे. म्हणून आहे ना कुणी वाईट वाटून घेऊ नका. कारण मला 2-3 बरे अनुभव की बाबा तुम्ही असं बोलता तुम्ही असं बोलता, पण जे दादा बोलतात ते विसरून गेलेलं असतं, परत सांगता येत नाही. ही गादी एवढी सोपी नाही. दादांना काय कार्य करून घ्यायचं असतं जे त्याच्या साधकांकडून ते त्याचा प्रसार करत असतात. म्हणून नाम जर केलं, जर आपण साधना केली तरच ह्यातनं आपण सिद्ध बाहेर पडणार आहे. म्हणून आहे ना आपण एवढीच जण आहोत बाबा. शिवविचार कशाला करताय तुम्ही? सकाळधरनं दादांचा इतका चिंतित दादा पडल्यात की बाबा हे विचार बाजूला ठेवून दादा आपल्या कार्यक्रमाला आहेत का उपस्थित हा विचार कृपादृष्टीने पाहणं. जरा आपल्याला पार आता 12-13 वर्ष झाले साधना आपण करतोय. आपण काय विचार केला पाहिजे, काय विचार नाही केला पाहिजे याकडे जरा पाहणं. जरा तुम्ही असं शिवविचार करून काहीच कामाचं नाही. कारण साधना आपली कुठं कमी, आपण कुठं कमी पडतो हे बघा. कारण आहे ना आणणारे दादाच आहेत आणि इथं किती दादांना ठेवायचे किती न्यायचे हे दादांच्या हातात आहे. असं आपण नुसतं म्हणायला आहे का? मग नामस्मरण केलं तर हे होणार आहे. म्हणून आहे ना ह्याचं वाईट न वाटता की आपली साधना कुठेपर्यंत पोचली, दादांचं काय मत आहे हे जाणून घ्यायचं. बाजूला राहतंय आणि हे भुंग्यासारखं होऊन बसतंय. असं करू नका. हे मोहमायाचं जाळ आहे ना इतकं शुल्क म्हणजे आहे ना की आपण आहे ना मोहमायाच्या जाळ्यात क्षणाला अडकून पडतं. आत्ता म्हणजे क्षणभर मी म्हणजे असं झालं नाही पाहिजे. इतकं क्षणभंगूर आहे की जीवन हे की क्षणाला आपल्याला विसर नाही पडला पाहिजे. म्हणजे माझाच अनुभव मला म्हणजे पडतात. मी इतरांचं काही बघत नाही, पण मला असं वाटतं की नामस्मरण नसल्यावर आपण आहे ना तिळभर सुद्धा आपण जागेवर राहणार नाही. कुठली पण गोष्ट करताना आपण विचार करण्याची गोष्ट राहत नाही. इथपर्यंत आपण मजल पोचली पाहिजे की बाबा आपण हे कार्यक्रम आहे का नाही माणसाने नका भरू, भगवंताने भरला पाहिजे. भगवंताशिवाय याचं म्हणजे हेच होऊ शकणार नाही की भगवंत जवळ येण्याचा प्रयत्न जर करायचा असेल त्याला नामस्मरणच केलं पाहिजे. आपण जर नामस्मरण नाही केलं, आपण जर घरातला विचार केला कोण आलं कोण नाही गेलं ह्याचा जर विचार करत बसलं तर त्याचा उपयोग होणार नाही. कारण भगवंत जवळ येण्यासाठी ना फक्त नामस्मरण नामस्मरणच केलं पाहिजे. कारण आहे ना एका क्षणात असा विचार असतो की एका क्षणात तसा विचार असतो आपल्या मनात चाललेला, पण ते भगवंताला माहीत असतं. म्हणून तुम्ही असं म्हणू नका की बाबा भगवंताला माहीत नाही आपण काय करतोय. ते कुणी नसलं ना बघत तरी ते भगवंत बघत असतो. हा विचार करा तुम्ही. साधकांना आहे ना दादांचं हेच सांगणं आहे, मी काय बोलत नाही की बाबा की तुम्ही साधना नाही केली ना तर मला अजून तुम्ही वेगळं होणार आहे. साधना केली ना भगवंताजवळ आल्याशिवाय राहणार नाही. एवढं फक्त दादांची इच्छा तुम्ही पूर्ण करत जा. नामस्मरणाने कुठली गोष्ट परपंच आहे का नाही होतच असतो. परपंच काय राहणार आहे का? कुठली गोष्ट आहे का नाही आपण करत नाही असं म्हणून चालतच नाही की कारण आहे ना त्याच्या इच्छेने सगळं चाललेलं असतं. नुसतं साधक मग बोलायला आहे का साधकांनी? निदान साधकांनी तरी असं नाही केलं पाहिजे की बाबा आपण काय करतो हा विचार केला पाहिजे की नामस्मरणाने काय होतं. नामस्मरणाने एकच होतं की भगवंत आपल्या जवळ आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही असला वाईट विचार सोडून द्या. लाईट नाही म्हणून चालू नका. आपल्याला जे काना शब्द पडायचे ना ते 100% पडणारच आहेत आणि जे नाही पडायचे ते नाही पडणार. कारण ते दादांच्या हातात आहे हे आपण विसरून जातो. आपण म्हणतो की लाईट नाही लाईट किती कशाला पाहिजे? कारण जे आपल्याला जे पाहिजे ना ते आपल्याला मिळण्याशिवाय राहणार नाही. फक्त त्यासाठी नामस्मरण करावं लागतं. नामस्मरण नाही केलं ना साधना नाही ना आपण केले तर नाही होणार. हे आपण म्हणलं असं होतंय मला तसं होतं असला विचार आपण सोडून दिला तरच नामस्मरण आहे.
कुठल्या पण गोष्टीचं तुम्ही सांगा मला, म्हणजे असं बारकाईने विचार केला तर मी ह्या जगात असते का हो? इतकं दुःखातून पारावृत्त केलं, कारण नामस्मरण सोडलं ना तर मी बाकीचं दुसरं काय डोक्यात म्हणजे किती आलं तरी टाकावं लागतं हो बाजूला. तुम्ही असं म्हणू नका ती पुढं आल्याशिवाय, कारण मी माणूस आहे की माझ्या पण मनात कुठला पण विचार आला असेल. मला एकच सांगायचं आहे ह्याच्यातनी, म्हणजे मी गर्वाने एक शब्द सुद्धा बोलणार आहे का, मला एवढंच सांगायचं आहे की बाबा नामस्मरण केल्यानं दुःखातून परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, त्याला पारावर उरत नाही हो. तुम्ही असं हे करू नका, साधना कमी करू नका, एवढं मला सांगायचं की साधना कमी केली ना की असंच ही माझं ती तसं माझं, ह्याला म्हणायचं मिरच्या. कारण आहे ना तुकाराम महाराजांच्या सुद्धा मिरच्या वापायला स्वतः भगवंत आला होता, ह्याचा अनुभव मला आला. भगवंत आहे का नाही तुम्हाला सांगते, आपल्या जर मिरच्या फुकट वापल्या ना तर भगवंत मिरच्या वापण्यासाठी त्याची वसुली केल्याशिवाय राहणार नाही, ही 100%. कारण माझा अनुभव आहे तो, म्हणजे कुठली नामस्मरणानेच हे कळलं. मी काय वाचलंय का? मग तुम्हाला का नाही हो येणार? तुम्ही असं का मला इतकं म्हणजे हे झालं काय बोलायचंच काम नाही. नामस्मरणाशिवाय होऊ शकत नाही हो. नामस्मरण ही साधना आहे, तुम्ही वाढवलीच पाहिजे. ही दादांचं मत आहे, दादांना का ना दुसरं काही लागत नाही. ते म्हणत नाही मला फुलवा की मला गंध चोळा, कारण गंध पुष्प तुला नाही आणले देवा एक नाम चरणावर वाहिले. तुम्ही एक जर नाम चरणावर वाहिलं बाकीचं भगवंताला काही सुद्धा लागत नाही. भगवंताने हा काय ऐकल्याशिवाय राहणार नाही, कारण आहे ना क्षणाला उभं राहणार. आपण प्रत्यक्ष आपण म्हणलं ना किती बाकीचे टोचू द्या, पण नामस्मरण सोडून वेगळं झालं नाही पाहिजे. कारण आहे ना टोचणे हे असतेच, हे जग आहे, जगांच्या जनार्दन कशाला म्हणायचं मग. म्हणून आहे ना नामाशिवाय दुसरं वेगळं काय नाही पाहिजे. कारण निदान साधकांनी तुम्ही असं कुठलीच गोष्ट मनात नाही आली पाहिजे, पण असं आहे का नाही हळूहळू सहजरित्या तळे तळे थेंबेस असे कशाला म्हणायचं मग. त्यासाठी नामस्मरणच केलं पाहिजे ना. मग असं नामस्मरणासाठी काय की 24 तास आपलं सारखं ध्यानच तर राहिलं पाहिजे की नको बाबा हे आपण चांगलं नाही वाटत. कारण आहे ना वाईटाकडे घालवणारा तेच असतं आणि चांगल्याकडे घालवणारा तेच असतं. हे आपण विचार फक्त म्हणायला नाही करायचा, हे साधना करूनच त्याचा विचार केला पाहिजे की आपण एका नाही पारायण लावलं, कुठली गोष्ट म्हणजे देवाबाबतीत काय करायची म्हणजे परपंचातले करायचे देवच करत असेल आपल्यासाठी. कारण कुठली पण हानी झाली काही झाली तरी भगवंत करतो, एवढी तरी क्षमता आपल्यात येणं इतपत म्हणजे नामस्मरण झालं पाहिजे. कारण दुःख वेगळे करणारा तेच आहे, दुःख आणणारा तेच आहे. तुम्हाला पोरग ज्या वेळेस असं निधन झालंय ना, तुम्हाला सांगते मी अशी करत गेली, देवा मला कुणी आठवलं नाही, आई नाही बाप नाही, फक्त देवा देवा करत राहिले. तुम्हाला सांगते मला त्या दिवसालाच मला दुःख कळलं नाही. आजूबाजूची टोचत बसायची, म्हणायची की ही किती बाय पोरग पोटचं गेले तरी ही जीवती आहे. पण भगवंताला मला माहित होतं माझा पाया पक्का होता, पण मला एका नाही सद्गुरी आई भेटली नव्हती. म्हणून माझं असं म्हणजे प्रत्येक गोष्टीत मला एका नाही असं म्हणजे शिवायचं. कुठं काय मी आणायला गेले ना तुम्हाला खोटं नाही सांगत की पुढं भगवंत एका बाजूला भगवंत एका बाजूला म्हणजे नवरा म्हणजे देव असतो, हे कळण्यासाठीचा भाऊ काय आठच आहे. तुम्ही नामस्मरण नाही ना केलं तर तुम्हाला हे काय नाही कळणार हो. तुम्ही वाईफट बाजूला चाललात, तुम्हाला इतकी सद्गुरू आई चांगली भेटलेली असताना कुणाला पण नाही होय. मी जर असं केलं नसतं ह्या जगात मी नसतीच, इतकं दुःखावाला पारावर नाही. पण मला भगवंताने कधी दुःखच आठवून दिलं नाही. दादांचं एकमेव तुम्हाला सांगते आत्ता आहे ना, आत्ता येताना क्षणी माझं काय झालं हे फक्त भाऊंना दादांनाच माहिती की बाबा हे कुठल्या वेळेस. पण आहे ना आपण धनदेव कोण नाही कुणाचे, बाप बहीण नाही कुणाचे, हाय ते सगळं भगवंताचं. हे जर म्हणून राहिलं तरच नामस्मरण होणार आहे आपलं. तुम्ही असं इतकं दादांची तळमळ आहे ना भगवंतासाठी. तुम्हाला कोण म्हणलं दादांच्या ह्या कार्यक्रमाला दादा नसतात? दादांनी मागल्या वर्षी ना पत्रावळ्या सुद्धा उचलून गेल्या, तर काय कुणाला दिव्य दृष्टीचा अनुभव आला. हे दादांना दुःख आहे, त्याच्यामुळे दादांना इतका त्रास होतोय ना की बाबा नामस्मरण तुम्ही काय करताय. तुम्ही जर ही साधना जर नाही केली तर तुम्हाला दादा आलेले गेलेले काय कळणार आहे. त्याच्यासाठी नामस्मरणच करावं लागतं. दुसऱ्या दादांना तुम्ही सजावट केली, तुम्ही रोज उदबत्ती लावली, तुम्ही एखाद्या आरती केली, दादांना काय दादांचं हे करायलाच पाहिजे. सगुण हा हे बरोबर आहे, पण आहे ना नामस्मरणाने हे उचित झालं पाहिजे. नामस्मरणाने उचित झालं की दादांना आनंद झाला की भगवंत जवळ यायला वेळ लागणार नाही, तुमचा आकार मारणार आहे, कशाचा नामाचा प्रसार होणार आहे. ह्याच्यासाठी दादांची तळमळ असते. एवढं भव्य दिव्य मंदिर दत्ताचा प्रसार काय चीज आहे. मला आज त्याची किंमत कळली आहे.
13 वर्ष झालं माझं नाम घेऊन, पण मला आज त्याची किंमत केली. घरी नवनाथ ग्रंथ वाचला तरी भाऊंनी लावून दिलं नवनाथ ग्रंथ. इतका अनुभव घरी सगळं असताना सुद्धा का नाही असं म्हणजे माझ्या मनाला समाधान वाटत नव्हती. सांगता झाली आणि ना संध्याकाळी काल 4 वाजता मी ज्या वेळेस ती पुसून काढलं, म्हणलं उद्या सांगता करायची, आपल्याला वेळ नसतो पण भरपूर वेळ असतो. हे मनात येणं सुद्धा चूक आहे म्हणजे माझ्यासाठी. म्हणजे मी म्हणत नाही मी चुकत नाही म्हणून, पण साधना केली ना बरोबर जागा आल्याशिवाय राहत नाही. पुसायला लागली तर आहे ना लगेच भाऊ पुढं मला म्हणजे असं मला मी म्हणलं म्हणजे माझ्या मनात असं उत्पन्न झालं की बाबा अगोदर ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे आई भेटली आपल्याला. आता नवनाथ ग्रंथ म्हणजे ह्याचा प्रसार आपल्याला दत्तापासूनच ह्या आपल्या नामाचा प्रसार आहे. मग इतकं माझ्या मनात आनंद दादा मला भाऊंनी अनुभव दिला. म्हणजे हे आपल्याला होण्यासाठी तुम्हाला सांगते नुसती चुनचुन करून उपयोग नाही, हे पण बोलणारे तेच असतात. मग ह्याचा आपण अभ्यास, स्थिरता झाली पाहिजे. माझी स्थिरता नव्हती. मला कुठलं तरी का ना कोण काय म्हणलं की मी बडबड माझं स्वतःचं मी दुसऱ्याचं बघत बसलेली नाही. त्याच्यामुळं आपली आपण करावा विचार, आपली आपण सोडवण केल्याशिवाय एक क्षण भंगुर आहे. ह्याच्यासाठी हे म्हणजे नामस्मरणाशिवाय हे होणार नाही. नामस्मरण केलं ना कुठलीच गोष्ट आपली का नाही पारावर राहणार नाही. इतका आनंदच आनंद. सच्चिदानंद कशाला म्हणायचं, हे काय वाचू नये का? कारण आहे ना अनुभव आला तरच कळतं माणसाला की बाबा आपण अनुभव ह्याचा घेतलाय बाबा सच्चिदानंद काय. तुम्हाला सांगते माझ्या पोराचं म्हणजे असं झालं म्हणे एक क्षणभर सुद्धा माझ्या भगवंतानी माझ्या दादांनी माझ्या मनातच कसला आनंद. 24 दादा माझ्यापाशी होते पण मला त्याची किंमत कळली ना. किती 6-7 वर्ष नामस्मरण कमी काय कळणार आहे. कारण आहे ना दादा बोलायचे हे करायचे, दादा चांगलं बी बोलायचे, दादाच वाईट बी बोलायचे. हे दादांनी माझ्याकडून करून घेतलं हे मला आज कळलंय की बाबा दादा माझ्यापर्यंत नाम दिलं तसं दादा माझ्यापाशी. पण हे माहित नव्हतं. नाम दिलं हे दादांनी दिलं, नाम दिलं हे दादाच करतात हे मला माहीतच नव्हतं. पण मला आज अशी स्थिती माझी करून भगवंताने ठेवली की माझ्या 24 तास दादा माझ्यापाशी आहेत. कशाची भीती आस्था पाठीरा का इतरांचा लेखा कोण करी रोवला नामाचा झेंडा ना. इतका म्हणजे ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण काय करतोय. इतकी दादांची तळमळ एवढे एकच असते की फक्त का नाही. आणि तुम्ही असं म्हणू नका एवढी माणसं आली ना असं झालं. हे जे म्हणजे हे अनंत संप्रदाय म्हणजे का नाही की कमी गर्दीचं आहे. त्याला एक माणूस असले तरी प्रवचन करणार आणि 10 माणसं असले तरी कीर्तन करणार. असं तुम्ही म्हणायला नाहीच. कारण आपली साधना भरपूर. कारण आहे ना साधनेशिवाय कुठली गोष्ट होणारच नाही ना. आपले दादा आले भगवंत आला विषय मिटला. बाकीचे आपोआप मागच आले म्हणजे मागे येणारच आहे. पुढे दत्तचिले नाम बोला मागे काय आहे म्हणजे मला एवढं येत नाही. पण नामाशिवाय कुठली गोष्ट होणार नाही. नाम हे करावंच लागतं. मी करते आणि मी असं बोलते असं म्हणून काय कामाचं नाही. कारण माझ्या चुका आपल्या चुका आपणच सुधारायच्या असतात. कुठली पण गोष्ट आहे का नाही नामाशिवाय होणार नाही. ही फक्त निश्चित झालं पाहिजे. कारण आहे ना 15 दिवस झालं हे म्हणजे तुम्हाला सांगते की कारण आहे ना नामानेच कळतं. बाकी इतरांनी मला तर असं वाटत नाही की बाबा मला तर नसतंच कळलं. म्हणजे कुणाची बुद्धी कशी असते काय असते त्याच्यानुसार म्हणजे ग्रंथ लावला की आपण बाबा 4 गोष्टी ऐकल्या की बाबा त्याच्यातनं म्हणजे आणि नामस्मरण ह्याने घडून जातात. कारण श्रवण पण झालं पाहिजे. कारण भया वाचतात ना तेवढंच मी ऐकते. बाकीचं कुठलं वाचन नाही. कीर्तनाला घरातल्यांनी लावलं तर जायचं त्यांना दुखून. आणि एक भगवंताचं मत असतं. कारण मला अनुभव आला हे सगळं म्हणजे असं नाही की बाबा घरातली कामं ठेवायचे ना आपण नामस्मरण करायचं हे अजिबात नाही. तुम्हाला सांगते ना त्याच्या आधी आपलं नामस्मरण झालं पाहिजे आणि घरातली कामं पण झाली पाहिजे. ते होतात पण हे आपल्याला माहीत नसतं. कारण आपण नुसती वडवड करत असतो. वडवड काय वडवडीने होतच नाही नामस्मरण. तर वडवड केली तर नामस्मरण होणार नाही. त्याच्यासाठी का नाही आपण स्थिरता राहिलं का नाही काम बी होतं नाम पण होतं. काम आणि राम काय विषय नाही राहत. हे विषयच राहत नाही. कुठली बी गोष्ट नामाशिवाय होणार नाही. आपण म्हणू मला एवढे पैसे आलेत बाबा तेवढे पैसे आलेत. अहो कोण पैशाला घेऊन बसणार आहे. पैसे नसले तरी आपल्याला नाही. कारण ना दादांनी मला स्वतः विचारले तू एवढा बोलती माझ्यासाठी फक्त नामस्मरण पाहिजे मला काय नको मला काय नको. आणि उद्या तुझा देह पडला कोण नेणार तुला. मला तिकडे गिदाडून नेलं तरी चालेल पण मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. मला तुमच्या परत दादांनी विचारलं अहो इतकी वाईट गोष्ट माझ्या बाबतीत आहे ना फक्त भगवंतालाच माहिती आहे. मी कुणाला सांगत नाही मला सांगायची पण नाही. जगायचं असेल तर देवासाठी जगलं पाहिजे. मरायचं असलं तर देवासाठी मरलं पाहिजे हे मला सांगायचंय. माझ्या जीवनात झालं तुम्हाला किती चांगलं आहे. प्रत्येक गोष्टीत काय कमी आहे. नामस्मरण करायला वेळ पण भरपूर आहे.
मी काम स्वतः का ना भगवंत माझ्या बरोबर असताना सुद्धा माझ्याकडून काम करून घेतो. पुण्य वाढायला म्हणजे ना भगवंत तेवढं करायला तेवढं आपण म्हणजे तेवढं ह्याचं लागतं, पण वृत्ती आपली तशी पाहिजे. त्याच्याशिवाय नाम होऊ शकत नाही. कारण आहे ना जगायचं मरायचं आपल्याला देह त्याच्यासाठी दिलेलं आहे का पोरं पाहिजेत आमकं पाहिजे म्हणजे ही भगवंत देतच असतो, ते काय सोडून द्या म्हणत नाही. पण नामस्मरण धरून भगवंताचं नातं जर जोडायचं असलं तर आपल्याला सगळ्या विषय म्हणजे क्लोज करावा लागतो. आपल्याला पाहिजे असतं पैसे, आपण म्हणतो नामस्मरण देता का मला म्हणजे माळ घालायची या मला आमकं नोकरी लागायचं. मी अशी तोंडाकं बघायची कारण मी समोर बघितलेलं आहे. तुम्ही असं म्हणून काय पण त्यांना असं वाटत नाही की भगवंताला की आपलं लेकरू वेगळीकडे राहिलं पाहिजे. येतंय ना कशाच्या ह्याने निमताने आधीकडं, पण नामस्मरण सोडून आपण कोणती कधी केलं तर त्याचा उपयोग होईल का? त्याच्यासाठी ना साधना वाढवली पाहिजे की बाबा आमका आलं नाही तमका आलं नाही हे विचार तुम्ही बंद करा जरा. नामस्मरण येते, नामस्मरण केलं ना आपोआप ते येणार आहेत, ते कुठं जाणार नाही. तर कारण सगळी साधक आहे त्यांना म्हणजे लेकरं सगळी सारखीच असतात, त्यांना हे बोलता येणार नाही. कारण दादा वैकुंठावनी 100% आपल्याला म्हणजे वैकुंठ भवनी घरं केले आणि सदनी राहिला कशासाठी? भगवंतासाठी सदनी राहिल्याशिवाय राहणार नाही. हे माझा अनुभव मी कोणाचं बघत नाही. आपल्याला अनुभवाला बोलायला 100% माणूस बोलता अनुभवाने. अनुभव कशाला असतो? सरळ आपली लाईन सरळ चालली का ही भगवंताची दृष्टी असते की बाबा ही लेकरू आपल्या लेवलमध्ये उरतीत आहे का? म्हणजे वाईट तर कडक तुम्ही सांगा. प्रत्येक गोष्टीचा दादांनी आता 10 वर्ष का 11 वर्ष झालं वाढदिवस साजरा करते. तर मग एका वेळेस भगवंताला किती दृष्ट तरी सुद्धा सांभाळून तरी सुद्धा भगवंत आधी येत असतो. काय दादा हे तर कालच्या दरम्यान आले तर माहित आहे का? आलेत का नाही? कोण आलं दर्शनाला? म्हणजे एवढी दुर्व्य दृष्टी व्हावं लागते त्याच्यासाठी. त्याच्या मागल्या वर्षी दादांनी आंघोळ घालण्यापासून काम केलं. एवढी आपली दृष्टी साधना आपण कमी करताना आपण म्हणतो बाय असं करायचं तसं करायचं काय कामाचं आहे का? मग हे दादांना पाहिजे त्याच्यासाठी नामस्मरण वाढवलं पाहिजे, साधना केली पाहिजे. बाकीचं दादांना काही सुद्धा लागत नाही. दृष्टांत पडला ही झालं सगळ्या गोष्टी बरोबर असतात, पण दादांना त्या लेवल बरोबर न्यायचं म्हणजे साधना झाली पाहिजे. कारण दादा एका क्षणात तुम्हाला झाडावर सोडवून ठेवते, पण त्याचा उपयोग होईल का? तुम्हाला काय गोष्टी कळतील का? म्हणजे आपल्या सगळ्या सामान्य माणसाला त्याच्यासाठी ही मधलं राडगाडग असतं. त्या राडगाडग्यासाठी का नाही तुम्ही का नाही नामस्मरण साधनाच केली पाहिजे ना. ना साधना नाही केल्यानं होणार आहे का? कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीत का नाही भाऊंचं लक्ष 100% असतं. प्रत्येक साधकांचं लक्ष नसल्यानं ते म्हणजे त्यांचं हीच नाही. इतकं त्यांनी देहभान विसरवलं आपल्यासाठी. मग आपण काय केलं पाहिजे? मग त्यांना एवढ्याचं दुःख होणार का नाही? ह्याची साधना कमी एवढं वर्ष झालं देऊन. मग नामाचा झेंडा रोवण्यासाठी वाळवंटात राहावं लागतं. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? नुसतं ऐकायला आहे का? त्याच्यासाठी साधनाच झाली पाहिजे. असं म्हणजे का नाही दादांनी इतकं कळकळीने सांगितलं की एवढं मी मागल्या वर्षी आलो एवढं केलं. तुम्हाला सांगते ना सगळी पंगत जेवायला बसली आणि आम्ही इकडे तोंड करून जेवायला बसले, इकडे म्हणजे गडी माणसं बसली त्या सगळे जेवायला. आणि ना पंगत वाढायची झाली की गजानन महाराज ना तुम्हाला खोटं नाही सांगत मी नुसती कारण जेवायचं ठेवून पण त्यांच्याकडेच बघत होती. म्हणजे कुंडलेक व्हायच्या आधी जेवायला बसले. आता कोणी पण म्हणणार का नाही हो की आज म्हणजे जेवायला परवानगी नाही कारण म्हणतात ना काहीतरी मला नाही एवढं जमत. तर ते जेवायला बस मी म्हणलं त्यांना काय म्हणायचं नाही. अहो ते गजानन महाराज चला पाया पडू, पण पंक्ती सगळी अशी बसलेली धूळ उडल म्हणून आम्ही उठलो नाही. म्हणजे एवढा अनुभव एवढं ही भूमी पवित्र झाली नाही का? या जागेचा महिमा गोकुळ अवतरले रामा. म्हणजे आपण ते करतो या जड जीव असं करतात. साधकांनी तरी ना नामाने हे ओळखता आलं पाहिजे ना. नामाशिवाय ओळखू येत नाही. तुम्हाला खोटं नाही सांगत. नामाशिवाय कुठलीच गोष्ट ओळखू येणार नाही. ह्याला नाम म्हणजे साधना जर आपण केली ना तरच ह्या गोष्टी कळून चुकतात की बाबा कुठली गोष्टीचं का महत्व आहे. कारण आहे ना एवढीशी पोरगी आली तुम्हाला सांगते ना मला 10-15 दिवसाचा अनुभव असं म्हणायला आहे का हो? कारण मी चुकते मी काय म्हणजे कारण आत्ता देवाच्या अंगावर पडदा पडला होता आणि मी इकडं पळत चालली होती. म्हणजे मी काय असं म्हणजे मला असं सांगायचं का नाही मला सगळं कळलंय म्हणून अशी मी बोलत नाही. माझं पण चुकतं 100%. पण त्यातनं पण आपण नाम केलं पाहिजे. नाम केलं तर कुठली गोष्ट म्हणजे मला आता इच्छा सुद्धा नव्हती आपण कुठंतरी आपण कमी आपण चुकलो. मला असं म्हणजे मनातनं पण एखादा कसं काय हे होतं काय माहिती.
जे करून घ्यायचं ते करून घेणार आहे म्हणून आपण असं म्हणायला आहे का बाबा ह्या गादी मला बसायला पाहिजे म्हणून असं नसतं हो की त्याची वर्ण जेव्हा आपल्याला म्हणजे परवानगी असेल ना तरच आपण बसू शकल म्हणजे त्याला काय नसताना येत त्याची साधना जरी नसेल ना तरी इथं जागा आहे पण त्याला माहित पाहिजे त्याच्या मनात आलं पाहिजे कुठली गोष्ट त्याच्या मनात आली पाहिजे ह्याच्यासाठी तुम्हाला सांगते माझा अनुभव म्हणजे म्हणतात का नाही गाव बाहेर आहे बाबा गाव बाहेर आहे हे डोक्याच्या वरनं पळतं पण हाय तर हाय बाबा मग स्वयंपाक करत ते कुठल्याच अन्नात मीठ टाकलं नाही पण त्याच्या मनात होतं हिचा स्वयंपाक चांगला करून घ्यायचा त्याच्या मनात असलं झालं ना पोळ्या नुसते एवढं मोठं फुगा एवढं मीठ कमी पडलं तर पोळी चांगली होती का हो मग बिनमिठाचा पोळ्या करायचा त्याच्या मनात होतं ना हिच्याकडून चांगला करून घ्यायचा कारण आहे ना सासू म्हणजे मायाऊ सासू आणि मायाऊ नवरा यांनी सांगितलं का आता ही जाळ्यात आपण नवगुतणं महत्वाचं आहे मग ही आपल्याला कळतं साधनेने त्याच्यासाठी नामस्मरण वाढवलं पाहिजे अनुभवाशिवाय कुठलीच गोष्ट बोलणार नाही तर आहे ना त्यांनी केलेलं नवस मी म्हणायची मला द्या की काय आहे ते तुमचं म्हणजे ही त्यांचं दिव्य दृष्टीने बघावं ना भगवंताला कारण किती करशील रे खोड्या या कहाणा यशोदे तुझा काना किती खोड्या करतो ह्या वृत्तीत गेलं बरं का तसं नाही कळत त्याच्यासाठी का नाही एवढा अभ्यास करावा लागतोय नामाचा म्हणजे का नाही मायाव जाळ्यात गुतायचं म्हणलं तर आणि त्यांनी केलेलं नवस म्हणायची मला देऊन टाका ना होती तुम्ही इतक्या लांब चालत जाणार पाण्यात नाही इकडून तिकडून त्यापेक्षा मला द्या तुम्ही इतकं खर्च करत चाललाय म्हणायची मी मला द्या पण नाही कारण मायावी आहे ना ती सासू ती काय बोलणार आहे मावे सासू तुम्हाला सांगते परमार तर जर आपल्याला घरात ही करायचं असलं तर साधण्याशिवाय होणारच नाही कारण इतकं मला म्हणजे पश्चाताप त्याचा होतो की मायाव सासू काय बोलत होती उद्दिष्ट शब्द काय ह्याच्या मी वापरू सांगा ना तुम्ही मला आज ती सासू मला म्हणते तुमचं पाय भरतेल ना मी आणते कुठली बी गोष्ट आणायची म्हणलं तर त्याच्यासाठी आपण काय कमावलं पाहिजे तुम्ही काय करताय ही दादांचं मत असतं म्हणजे असं भावना नाही पाहिजे पण सांगते त्याचा अर्थ कारण आहे ना परमार्थात गेले की सगळी सारखी असते ते सासू असली सून असली तरी आपल्याला दादा दिसतात ना अशी गोष्ट असते पळू पळू बारीक होऊन म्हणजे आपण काय म्हणतो बारीक भगवंत जरा आपण म्हणजे लहान थोडासा आपण मान खाली घालतो ह्याचा अर्थ घ्या ना मग आपण नुसतं म्हणायला आहे का त्याच्यासाठी साधनाच केली पाहिजे ना साधण्यासाठी ना भाऊ काय आठवस आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला पुढे मांडलेला असतो त्याचं आपण निवारण आपल्या हातात ते करायचं म्हणजे कर्म आपल्या हातात दिलेली भगवंताने ही कर्माचा जर निवाडा केला तर देहाचा गाडा ओढल्याशिवाय राहणार नाही कुठली पण गोष्ट आहे का नाही तुम्ही का नाही नामाशिवाय होणारच नाही हे आपल्याला माहित नव्हतं पण आपल्याला सद्गुरूंनी माहित करून दिलं ना की बाबा नामाने हे साध्य होतं बाबा नामाने ही कुठली पण गोष्ट त्या दिवशी बाई आहे ना असं विचारायचं कारण शेवटची टोपे भाव तरी काय सांगणार दादा तरी काय सांगणार नाही का जे 2 पत्र वाचत होते गोंदवलेकर महाराजांची कारण आहे ना मला एखादा आता मी ना सरळ भाषेत सांगून टाकलं बायाला तर बाया तर दादा म्हणलं हाय तुमचं मग बरोबर कारण शेवटची टोपे असं जड म्हणजे साधना असं तसंच बोलावं लागतं हे मला माहित नव्हतं म्हणजे कळलं ना ती गोष्ट झाली परत आमच्या आता कलश रोहन आता बसवायचा हे करायचं मावशी म्हणली की भाऊंना फोन केला पाहिजे पण माझी वृत्ती अशी आहे ना अश्विनीने फोन केला ना मला मी म्हणलं अश्विनीला माझ्या मनात आल्या भाऊ 100% आल्याशिवाय राहणार नाही पण मला माहित नव्हतं आपल्या म्हणजे काय होणार आहे काय नाही ह्याची काळजी नाही नामस्मरण केल्या ती होणारच आहे ना सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला मग काळजी करायची कारण काय उरली हो नामस्मरण केल्या होत ना व्यवस्थित काय भाऊ देहाने तिथं आलं आणि मनाने आलं तर एकच झालं ना कारण आहे ना संध्याकाळचं प्रवचन दादांचं झालं आणि सकाळचं म्हणजे कैशोरवान भाऊंच्या हातनं झालं हे आपल्याला जाणलं आपल्याला कळलं दृष्टीने कारण हातातलं फुल सुद्धा टाकता आलं नाही इतकी काळी म्हणजे दृष्टी झाली इतकं मला म्हणजे सगळीकडे भगवंत ही कशाने होतं नामाने होतं आधी तरी मला काय कळणार होतं का आणि दादा एवढं सांगतात चल ना अगं फरशी बिरशी सगळं पुसायचं राहू दे आणि त्याच म्हणजे नवऱ्यात तुम्हाला सांगते मायाव नवरा असतो ना ते म्हणतो हे आधी सगळं करून घे ही जर जमत असलं तर तिकडे जायचं तू बघ हे अनुभवलंय म्हणून मला हे सांगायचंय की नामाने होतं चल ना ग ते किरसुने खाली ठेव ना ग मग ह्यांनी आता सांगितलं का ना ह्याच्या आधीचं प्रवचन शनू भंगुरे काय आपल्याला कळणार आहे भुंग्यासारखं आपण ते मायाव्या जाळ्यातच गुंततोय ना त्या दिवशी राखी पौर्णिमेला आले ना दादा पोळ्या करते थांब ना ग ही मावे जाळ्यात अडकायचं पण शब्द आहे भगवंताचा की तू उद्या घरी पोचलं पाहिजे तिथं गेली की दादांना एवढा आनंद झाला की खरंच शब्दाला तू जाणलंस आणि आली इतके दिवस गेली नाही तरी तुम्हाला काय सांगू कडकडून मुठीन पप्पीच
म्हणजे भगवंताची पप्पी आणि तुम्ही साध्या माणसाची पप्पी घ्या, काय आनंद होणार आहे? अहो सच्चिदानंद भगवंताची जर तुम्ही साथ जर घेतली ना तर आयुष्यभर आनंद कशाला पोरं पाहिजे तुम्हाला, कशाला नातू तुम्हाला सांगते बाऊंनी सांगितलं की परपंच किती ह्याचा आहे, खरंच तीन ह्याच्यात आपल्याला परपंच करावा लागतो, आईचा बापाचा आणि परमार्थ सुद्धा आहे हे आपण जाणून घेतलं. ही भैयाने त्या दिवशी विचारलं होतं. मला असं वाटायचं भैयाने मला फोन करावा, 2 गोष्टी भैयाने विचारल्या पाहिजेत, कारण विचारल्याशिवाय पण काही गोष्टी कळत नाहीत ना. कारण मी ना तुम्हाला सांगते इतका जर फोन लावला ना कान पाडून मी 100% ऐकणार म्हणजे ऐकणार, पण ना काही गोष्टी कळत पण नाहीत. हे आपण दादा त्या दिवशी म्हणायचं मी आता ना फोन बंद पडला तर फोनच जोडणार, आपल्यात बॅलन्स नसले आपण कसं काय जोडणार, म्हणजे नामाचा बॅलन्स जर कमी पडला होतं तसं. तुम्ही असंच म्हणू नका की सगळ्यांचंच नीट असतं म्हणून, कारण आहे ना बॅलन्स किती असू द्या खिशात असून काही फायद्याचा नाही बॅलन्स सगळा ह्याचा. म्हणजे बँकेत त्याचं शिल्लक राहिलं ना तुम्हाला कुठं पण आहे, कोण पण तुम्हाला म्हणणार आहे, तुम्हाला त्याचा पण अनुभव सांगते. अश्विनीचं ऑपरेशन करायला गेलं तुम्ही म्हणायचं ताई तुम्ही गप्पच बसता बाबा, तुम्ही काहीच कसं बोलत नाही. तो मला एकांत लागत होता ना, मग मला भगवंताने एकांतात पाठवलं. मिरच्या तोडून फेसा आला ना, मिरच्या कुठल्या भगवंताच्या मिरच्या तोडून तुम्ही नामाच्या तुम्ही रानातलं म्हणू नका, कारण पहिलं हेच झालंय. हे दादांचं म्हणणं असतं फक्त परमार्थ म्हणजे परमार्थ साधला ना तर नामाशिवाय दुसरं व्यतिरिक्त ध्यानात येणं. कारण समोरची व्यक्ती आली ना मला नावं ठेवलेलं ह्याचं मला घेणं देणं नसतं. काय व चाललंय तुमचं, अहो ते भगवंत काय म्हणत असेल ह्याच्याबद्दलच विचारणार, दुसरं माझ्या डोक्यातच काय येणार नाही. म्हणजे माझा अनुभव सांगते, कारण त्यात राहिलं तर त्यातलं कळणार आहे. परपंचातलं तर आधीच कळलंय ना सगळंच म्हणजे कुठली गोष्ट राहतच नाही ना, म्हणून ह्याच्यासाठी नामस्मरणाशिवाय कुठली गोष्ट होऊ शकत नाही. कुठल्या ठिकाणावर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम शांती ब्रह्म